माझ्या राज्याच्या ठिकाणी पाहिजे असता मन कसे आनंदाने भरून गेले हे माझ्या प्रजेला जाणवले. आज मी या राजदरबारी सत्य, न्याय आणि धर्म यांची शपथ घेऊन विराजमान झाले. या भूमीचे रक्षण करणे व ब्राह्मणाचे पालन करणे आणि दुष्टांचा संहार करणे हाच माझा राजधर्म होय. अधर्माचे साम्राज्य कितीही बलवान असो, पण सत्तेच्या तेजासमोर त्याचा नाश हा नक्कीच ठरलेला आहे. माझ्या राज्याच्या ठिकाणी जर कोण धर्माचा मार्ग सोडून अन्याय करत असेल तर त्याला राजदंड हा नक्कीच भोगावा लागेल. परंतु जो सत्य, नीती आणि सदाचाराचे पालन करेल त्याचे रक्षण करण्यासाठी हा राजा सोमकांत सदैव त्याच्या रक्षणासाठी उभा राहील, सदैव त्याच्या रक्षणासाठी उभा राहील. हे माझ्या प्रजाजनांनो, आज जरी मी या राज सिंहासनावर बसलो असलो तरी माझे खरे सामर्थ्य हे तुमच्या विश्वासात आणि प्रेमाच्या झाले. धर्मरक्षक, सत्तेची स्थापना आणि दुष्टांचा संहार हेच माझे कर्तव्य आहे. जोपर्यंत ही तलवार माझ्या हाती आहे तोपर्यंत माझ्या राज्यावर दुःखाची सावली सुद्धा मी येऊ देणार नाही. धैर्य धरा, एकजूट राहा आणि धर्म मार्गाचा अवलंब करा. हे माझ्या गणपती गणनाच्या कृपेने आपले राज्य सुख, समृद्धी आणि शांतीने नटलेले राहील.